नमस्कार शेतकरी बंधूंनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी सागर राठोड आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी बंधूंनो, मागील व्हिडिओमध्ये आपण हरभऱ्याची सिरीज चालू केलेली आणि हरभऱ्यावर येणाऱ्या अळी, हरभऱ्याचं खत व्यवस्थापन याविषयी सगळ्यांची माहिती घेतलेली। तर शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण केळी थंडीमध्ये पिवळी का पडते आणि पिवळी पडण्याचं काय कारण आहे आणि त्यावरील काय उपाय केले पाहिजे या सगळ्यांचीच माहिती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, आपण केळीच्या सिरीजमध्ये वेगवेगळ्या खतांची माहिती घेत असतो, केळीचे वेगवेगळे रोग याविषयी सुद्धा माहिती घेत असतो। मित्रांनो, हा व्हिडिओ सुद्धा खूप आपल्याला अति महत्त्वाचा असणार आहे। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि फार्मिंग लाईफ सागर राठोड या YouTube चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा मित्रांनो। तर मित्रांनो, आता आपण बघूया केळी पिवळी का पडते थंडीमध्ये, केळीचे पानं पिवळी का पडतात, केळीला चटके का बसतात मित्रांनो। तर मित्रांनो, जेव्हा 10 ते 13 डिग्री सेल्सिअस दरम्यान वातावरणाचं तापमान होतं आणि अशा वेळेस थंडीमध्ये बघा सकाळी धुके पडतात, धूर असतो मित्रांनो, आपल्याला समोरचा रस्ता सुद्धा दिसत नाही आणि अशा वेळेस अशी कंडिशन येते केळीला शॉक बसतो मित्रांनो 10 ते 13 डिग्री सेल्सिअस मध्ये। आणि केळीच्या पानावर काही ठिकाणी पाणी साचतं मित्रांनो, पाणी म्हणजे दव असतात सकाळचे, ते दव साचलेले असतात। तर अशा वेळेस सकाळचे धुके आणि दव या दोघांचा केळीला खूप असा जास्त घातक परिणाम होतो, त्यामुळे केळी आपली ही रोगाला बळी पडते मित्रांनो। त्यामुळे करप सुद्धा वाढतोय केळीवर। आता मी तुम्हाला काही पानं दाखवेल या ठिकाणी जे की पिवळी पडलेली आहेत मित्रांनो केळीच्या ह्याच थंडीमुळे, आणि अशा वेळेस केळीची वाढ सुद्धा थांबते मित्रांनो। तर मित्रांनो, अशा वेळेस आपण काय उपाययोजना केली पाहिजे केळीमध्ये, जेणेकरून की आपली केळी या थंडीच्या स्ट्रोकला सामोरे जाणार नाही आणि केळीचे पानं सुद्धा पिवळे पडणार नाही मित्रांनो। जर आपल्याकडे 12 तास लाईट उपलब्ध असेल तर मार्केटमध्ये लिक्विड सल्फर येतं, तर ते मित्रांनो आपण काय केलं पाहिजे, अगोदर पाणी चालवून 2-3 तास पाणी चालवून नंतर लिक्विड सल्फर हजारी 1 ते 2 लिटर 200 लिटरच्या टाकीमधून हजारी आपण किंवा एकरी आपण हे सोडायला पाहिजे। आणि सल्फर सोडल्यानंतर मित्रांनो कंटिन्यू 12 तास 8 तास हे पाणी पाहिजे मित्रांनो, 8 ते 12 तासादरम्यान। जर आपल्याला एवढं पाणी मिळत नसेल तर लिक्विड सल्फर सोडू नका मित्रांनो। त्याऐवजी मग मार्केटमध्ये मित्रांनो 90% WDG जे सल्फर येतं ते एकरी आपण 3 किलो प्रमाणे ड्रिप मधून देऊ शकतो मित्रांनो। हा झाला आपला पहिला उपाय मित्रांनो थंडीपासून वाचवण्यासाठी। आणि दुसरा उपाय आपण जर बघायचं झाल्यास मित्रांनो, अमोनियम सल्फेट प्रति एकराला 25 केजी, पोटॅश 25 केजी, मॅग्नेशियम सल्फेट हजारी 5 केजी आपण याची ड्रिंचिंग आपल्या केळीला करू शकतो मित्रांनो, किंवा ड्रीप मधून देऊ शकतो। आणि आपल्या केळीवर जो ताण येतो किंवा जे सकाळचे आपण परिणाम बघतो की पानं पिवळे पडणे, यासाठी आपण हा उपाय करू शकतो। किंवा मित्रांनो, ही जी डेफिशियन्सी आहे किंवा हा जो पिवळा पडण्याचा प्रकार आहे ते डेफिशियन्सी मुळे सुद्धा होऊ शकतो, त्यासाठी आपण झिंक आणि फेरस हे केळीमध्ये खूप महत्त्वाचे रोल निभावतात मित्रांनो। कारण की बघा, पानं पिवळे पडणे आणि झिंक जे काय करतं, झाडामध्ये जे अँटीबॉडीज निर्माण करण्याचं काम करतं, म्हणजे जो नॅचरली झाडामधला ताणतणाव कमी करण्याचं काम करतं। आणि फेरसचा सुद्धा खूप महत्त्वाचा रोल आहे मित्रांनो जे केळीच्या याच्यामध्ये। म्हणून झिंक आणि फेरस प्रति हजारी 500-500 ग्राम जरी दिला आपण तरी ह्या तणावापासून आपल्याला मुक्त मिळेल मित्रांनो। आणि एकदम साधा सोपा आपण जर पर्याय बघायचं झाल्यास तर मित्रांनो, अशा वेळेस आपल्याला सिलिकॉन घ्यायचं आहे, जे की मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावाने उपलब्ध येतं, ऑर्थोसिलिसिक ऍसिड म्हणून। तर ते आपल्या केळीच्या पानावरती आपल्याला पूर्ण फवारणी करायचं मित्रांनो। अबायोटिक आणि बायोटिक ट्रेस पासून सिलिकॉन हे झाडाला वाचवतं मित्रांनो। मित्रांनो, अशाच प्रकारे आपण केळीची वेगवेगळी माहिती घेत असतो। अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा। धन्यवाद।